बातमी कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय उरकण्यात आलेल्या अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीसंदर्भातली आहे। 3 दिवसीय मुंबईच्या दौऱ्यावर असलेल्या अमित शहा यांनी सकाळीच मातोश्रीवर हजेरी लावली। राष्ट्रपती पदासाठी अमित शहा उद्धव ठाकरेंचं मन वळवणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या। मात्र अमित शहा यांना रिकाम्या हाती परत पाठवण्याची तयारी उद्धव ठाकरेंनी केली होती। नेमकं काय झालं मातोश्रीवरच्या बैठकीत पाहूयात ऋत्विक भालेकरचा खास रिपोर्ट। मातोश्रीच्या दारात आलेल्या या गाडीमध्ये देशातल्या सर्व शक्तिशाली पक्षाचे अध्यक्ष आहेत। होय, अमित शाह आतापर्यंत मातोश्रीच्या दारात जाणार नाही असं वाटत असतानाच ते पोहोचले आणि निमित्त होतं राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचं। सोबत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे। मातोश्रीवर अमित शाह यांचं हसतमुखानं स्वागत झालं। नेत्यांच्या चेहऱ्यावरचं हे हास्य बैठकीनंतरही कायम राहणार का यावर राजकीय पंडितांमध्ये चर्चा झळू लागल्या। मात्र बैठकीच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंनी दणका दिला। दानवेंनी शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानाची आठवण करून देत त्यांना बैठकीपासून दूर ठेवण्याचा पवित्रा घेतला। दानवेंना खालच्या मजल्यावर स्थानापन्न करून वरच्या मजल्यावर बैठक सुरू झाली। या चर्चेमध्ये खरं तर भाजपकडनं संभाव्य नावांचा प्रस्ताव येणं अपेक्षित होतं, मात्र आज तसं झालेलं नाही आहे। या उलट अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलेलं आहे की सर्व एनडीएच्या घटक पक्षांनी मोदींच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवावा आणि जे नाव ठरवण्यात येईल त्यावर समर्थता दर्शवावी। मात्र शिवसेनेने याला आक्षेप घेतलेला आहे अशी सूत्रांची माहिती आहे। शिवसेनेने जोपर्यंत तुम्ही नाव पुढे आणत नाही, नावांचे प्रस्ताव देत नाही, तोपर्यंत निर्णय घेता येणार नाही अशा पद्धतीचं जे आहे भूमिका मांडलेली आहे। आता यानंतर या बैठकीत कुठल्याही नावावरती जरी चर्चा झालेली नसली तरी प्रामुख्याने जर बघितलं तर एनडीएमध्ये शिवसेना हा सगळ्यात मोठा घटक पक्ष आहे। त्याचबरोबर ही जी राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे लोकसंख्येवर आधारित असल्या कारणाने मतांचं जे मूल्य आहे शिवसेनेच्या ते सुद्धा खूप मोठं आहे आणि म्हणूनच आज भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना मातोश्रीवर यावं लागलं। राष्ट्रपती पदासाठी मोदी ज्या उमेदवाराचं नाव सुचवतील त्याला पाठिंबा देण्याचं आवाहन करून अमित शहा यांनी मातोश्रीचा निरोप घेतला। मात्र अमित शहा यांच्या आवाहनाला उद्धव ठाकरेंकडून कितपत सकारात्मक प्रतिसाद मिळेल हे सांगण्यासाठी तज्ज्ञांची गरज नाहीये। कारण शिवसेनेनं राष्ट्रपती पदासाठी सरसंघचालक मोहन भागवत आणि डॉक्टर स्वामीनाथन यांच्या नावाचा आग्रह धरून भाजपची अडचण वाढवली आहे। त्यामुळे राष्ट्रपतीच्या निवडणुकीचं हे राजकारण कोणतं वळण घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई। दरम्यान उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्या बैठकीत राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा झाली नसल्याचं कळतंय। या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपला शिवसेनेच्या मतांची गरज का भासतेय? का मातोश्रीच्या दारावर भाजपला जावं लागलं, भाजप अध्यक्षांना जावं लागलं? तर ह्या आकड्यात ते उत्तर आहे। राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपला 5,49,442 मतांची खरं तर गरज आहे। पण ही गरज एकटं भाजप पूर्ण करू शकत नाही, कारण सध्या भाजपकडे 5,04,398 मतं आहेत। बाकीची मतं त्यांना हवी आहेत। अजूनही 45,044 मतांची आवश्यकता आहे आणि एक मोठा गठ्ठा 25,000 मतांचा शिवसेनेकडे आहे आणि याच 25,000 मतांसाठी मातोश्रीच्या दारावरती अमित शहा यांना जावं लागतं।